श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. आपल्या बऱ्याच ताई व दादांकडे गजंत लक्ष्मी असेल म्हणजेच गजलक्ष्मी, जे दोन उभे हत्ती असतात की जे आपण म्हणतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य घेऊन येत असतात. त्याचबरोबर हत्ती हा जो असतो तो बलवान प्राणी आहे आणि दीर्घ आयुष्य आहे. गजंत लक्ष्मी गजलक्ष्मी आपल्या घरात ठेवल्याने पण ती सिद्ध करून ठेवल्याने आपल्या घरातील सदस्यांना आपल्या कुटुंबियांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती मिळते. रोगराई आजारपण हे कुठेतरी दूर राहतं. त्याचबरोबर कोणतंही काम करण्याचा उत्साह बल आपल्यामध्ये निर्माण होतं असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये गजंत लक्ष्मी गजलक्ष्मी ही ठेवत असतो. पण गजंत लक्ष्मी तुम्ही आणली आणि ती अशीच ठेवली तर ती आपल्यासाठी काम करेल का? तर अजिबात नाही. कोणत्याही वस्तू असतात, अगदी कवड्या असू द्या किंवा चांदीचं लक्ष्मी गणेशचं एक सिक्का असू द्या, परत म्हणजे कोणत्याही वस्तू, अगदी म्हणजे कमळगट्ट्याची माळ असू द्या, काहीही असू द्या, हे जेव्हा आपण आणतो तेव्हा ते निर्जीव असतं. आपल्याला त्याच्यामध्ये प्राण टाकायचे असतात, त्या वस्तू सिद्ध करायच्या असतात, अभिमंत्रित करायच्या असतात. त्यांना सांगायचं असतं की तुम्हाला माझ्यासाठी काय काम करायचं आहे आणि त्या वेळेला त्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्यासाठी काम करत असतात. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की कोणीतरी ठेवलेलं आहे म्हणून आणतो आणि ठेवतो, कोणीतरी सांगितलं आहे म्हणून आणलं आणि ठेवलं. आणि बऱ्याच वेळेला की इथे तुम्हाला सिद्ध केलेल्या वस्तू मिळतील किंवा अभिमंत्रित केलेल्या वस्तू मिळतील, करायची गरज नाही, त्या आपण आणतो आणि तशाच ठेवतो. तर त्या आपल्यासाठी काम करतील का? नाही करणार. कारण जेव्हा आपण त्या सिद्ध करत असतो किंवा आपण त्या अभिमंत्रित करत असतो तेव्हा आपलं नाव, आपली एनर्जी, आपलं घर, आपलं गोत्र हे महत्वाचं असतं. त्यावेळेला त्या सिद्ध होतील किंवा त्या आपल्यासाठी काम करतील. तर गजंत लक्ष्मी जेव्हाही तुम्ही घेताय, तुम्ही मार्बलची घ्या किंवा तुम्ही पितळीची घ्या, पंचधातूची घ्या, चांदीची घ्या, बरेच जण सोन्याचं पाणी चढवलेली सुद्धा घेतात, तुम्ही ती घ्या. कोणतीही घेतली पण ती भरीव असावी या पद्धतीने घ्यायची आहे. आणि गजलक्ष्मी नेहमी गजलक्ष्मीची सोंड वरती असावी आणि ती चालताना असावी. गजंत लक्ष्मीचा उजवा पाय आहे जो पुढे असावा आणि मागचे पाय पण चालताना असावे. गजंत लक्ष्मी स्थिर नसावी, ती चालताना तिचे पाय मागे पुढे आहेत या पद्धतीने गजंत लक्ष्मी असावी. आणि जर गजंत लक्ष्मीवर वरती चादर असेल आणि त्यावर वेगवेगळे चिन्ह असतात बघा, धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी, ते चिन्ह असतील तर अजूनच खूप उत्तम आहे. तर या पद्धतीने गजंत लक्ष्मी गजलक्ष्मी आपल्याला घ्यायची आहे. आजकाल तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे सोनाराच्या दुकानात किंवा गिफ्ट शॉप मध्ये किंवा जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे सुद्धा अवेलेबल आहेत. मोठे मोठे मंदिरच्या बाहेर जे पूजाचे दुकान असतात बघा पूजा साहित्याचे, तिथे तुम्हाला मिळून जाईल. किंवा तुम्हाला अगदी म्हणजे डोळे झाकून ओरिजिनल आणि कोणताही मागे पुढे विचार न करायची गजंत लक्ष्मी हवी असेल तर आपल्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांचं जिथे कुठे केंद्र आहे तिथून तुम्ही गजंत लक्ष्मी घेऊ शकता. आता ही गजलक्ष्मी आपण घरामध्ये आणली. आता हे जे दिवाळीचे दिवस आहेत हे तर खूप उत्तम दिवस आहेत. या दिवसांमध्ये आपण गजलक्ष्मी आणली तर खूप उत्तम आहे. पण आपण कधीही जे शुभ दिवस असतात, शुभ वार असतात, शुभ तिथी असतात त्यावेळी आणले तरीही चालतील. आता हे सिद्ध कसं करायचं? गजंत लक्ष्मी कधीही एक घेऊ नये, दोन्हीही आपल्याला जोडीने ती आपल्या घरामध्ये आणावी लागते. गजलक्ष्मी आपल्या घरामध्ये आपण आणली तर आपल्याला काय करायचं? ज्या वेळेला आपण सिद्ध करतोय तर देवघरासमोर दिवा लावलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी. आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला सिद्ध करायचं आहे. तांबणामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या, त्याच्यावरती गजंत लक्ष्मी ठेवायच्या. त्यानंतर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याने या गजलक्ष्मीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक आपण 16 वेळा श्री सूक्तम म्हणू शकतो, याने अभिषेक करू शकतो. किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल, जसं की कमलात्मक मंत्र असेल, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. किंवा ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. किंवा श्रीम 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 हा मंत्र तुम्ही म्हटला तरीही चालेल. आपण स्तोत्र म्हणजे श्री सूक्तम म्हटलं तर 16 वेळा म्हणायचं आहे. आणि कोणताही मंत्र तुम्ही म्हणत आहात तर आपल्याला 16 माळी तो मंत्र म्हणायचा आहे. एक माळ म्हणजे 108 वेळा, असं 16 माळी तो मंत्र जप करत आपल्याला त्या दोन्ही गजंत लक्ष्मीवर कंटिन्यू पाणी सोडायचं आहे, अभिषेक करायचा आहे.
आता हा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती ज्या आहेत, गजंत लक्ष्मी ज्या आहेत त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. आणि आता सर्वात महत्वाचं की ह्या ठेवायच्या कुठे आहेत. बरेच जण काय करतात की आपल्या हॉलमध्ये वगैरे पण ठेवतात एक शोपीस म्हणून. तर त्याही पेक्षा जर आपण आपल्या देवघरामध्ये जर या गजंत लक्ष्मी ठेवल्या तर खूप उत्तम आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राच्या दोन्ही बाजूला तुम्ही ठेवू शकता, किंवा देवघराच्या दोन्ही बाजूला तुम्ही ठेवू शकता, किंवा माता लक्ष्मीची मूर्ती आहे, फोटो आहे तुमच्याकडे, त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही ठेवू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो आहे, कुलदेवीची मूर्ती आहे, त्याच्या दोन्ही बाजूला ठेवू शकता. आणि गजंत लक्ष्मी आपल्या देवघरामध्ये ठेवताना कधीही त्या आपल्याकडे बघत आहेत या पद्धतीने नाही ठेवायच्या. जसं की आता श्रीयंत्र आहे, श्रीयंत्रासमोर आपण ठेवतोय तर असं क्रॉस दोन्ही एक थोड्याशा क्रॉस करून, म्हणजे त्यांची सोंड जी आहे ती अशी समोर त्या मध्यभागी श्रीयंत्र आणि थोडंसं क्रॉस त्याच्याकडे, या पद्धतीने आपल्याला गजंत लक्ष्मी ज्या आहेत त्या ठेवायच्या असतात. ना की आपल्याकडे तोंड करून, ना की म्हणजे पूर्ण त्या सरळ आपण देवाकडे तोंड करून थोड्याशा क्रॉस मध्ये आपल्याला त्या ठेवायच्या असतात. आणि तुम्हाला जर बऱ्याच ठिकाणी बघा राजवाडे असतील किंवा मोठे मोठे सोन्याचे दुकान असतील, आजकाल तर हॉटेलच्या समोर असतील, किंवा मोठ्या मोठ्या ज्या आपण जुने जे वास्तू ज्या आपण बघतो त्याच्या समोर असतील, हत्ती असतात बघा, दाराच्या बाहेर हत्ती असतात. तर दाराच्या बाहेर जेव्हा आपण हत्ती ठेवतो तेव्हा तो घराच्या बाहेर, म्हणजे आपण जाताना आपल्याकडे तोंड आहे या पद्धतीने ठेवू शकतो. पण ज्या वेळेला आपण घरामध्ये गजंत लक्ष्मी तुम्ही ठेवताय, तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर ठेवायची आहे आतून दोन्ही साईडला, किंवा एकाच साईडला कुठेतरी दोन ठेवायच्या आहेत, तर ते आपल्या घरामध्ये बघत आहेत, त्या आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य घेऊन आलेल्या आहेत. या पद्धतीने जेव्हा तुम्ही उंबरठ्याच्या मध्ये ठेवताय तेव्हा ते आपल्या घरामध्ये बघत आहेत या पद्धतीने ठेवायच्या. आणि जेव्हा तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर जे मोठे मोठे असतात तर ते बाहेर बघतायत, या पद्धतीने हे गजंत लक्ष्मी ठेवायचे असतात. आणि देवघरामध्ये ठेवताना नेहमी क्रॉस मध्ये आपल्याला ते एकमेकांकडे असे क्रॉस मध्ये ते गजंत लक्ष्मी ठेवायचे आहेत. तर या पद्धतीने सिद्ध करून या ठिकाणी तुम्हाला जिथे योग्य वाटतं तिथे तुम्ही गजंत लक्ष्मी ज्या आहेत त्या ठेवू शकता. आणि आता याची पूजा करायची किंवा हे असंच ठेवायचं तर आठवड्यातून एक दिवस तरी, जेव्हा ज्या दिवशी म्हणजे मंगळवार शुक्रवार जेव्हा तुम्ही श्रीयंत्रावर अभिषेक करताय किंवा श्रीयंत्र साफ करताय, कुंकुमार्चन करताय, तर त्यावेळेला तुम्ही या गजंत लक्ष्मीला सुद्धा स्नान घालू शकता, त्यांना हळद कुंकू वगैरे लावू शकता, फूल धूप दीप लावू शकता आणि परत तिथे ठेवू शकता. फक्त ठेवून दिल्यात, त्याच्यावर धूळ पडलीये किंवा त्याच्याकडे बघितलं नाही, ते अगदी म्हणजे पिवळं त्याचा पितळ पण दिसत नाहीये, काळपट पडलेले आहेत, अशा पद्धतीने कधीच ठेवायचं नाही. तर ते याचे आपल्याला लाभ मिळण्याच्या ऐवजी याचे आपल्याला दोष लागू शकतात. त्याच्यामुळे दुसऱ्यांचं ऐकून आणण्यापेक्षा मी हे मेंटेन करू शकते का, मी यांची निगा राखू शकते का, किंवा यांची जी उपासना आहे ती मी वेळोवेळी करू शकते का, हे तुम्ही स्वतःमध्ये ह्या कॅपॅबिलिटी आहेत का ते तपासा. आणि त्यानंतर या वस्तू आणून या पद्धतीने सिद्ध करून आपल्याला या ठेवायच्या आहेत. त्यानंतर नक्कीच याचा जो लाभ आहे, याचे जे फायदे आहेत ते आपल्याला भरभरून मिळतील. श्री स्वामी समर्थ.